तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडको गाबित माणूस माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करतोय। मित्रांनो, आमची केपादेवी कशी महिषासूर मर्दिनीचा रूप असल्यामुळे आमच्याकडे सुद्धा नवरात्रीत मोठे कार्यक्रम असतात, म्हणजे मोठा उत्सव असता। रोज रातचे कार्यक्रम असतं, दुपारचा वाचन असतं आमच्या महिलांचा वाड्यातल्या, आणि खूप काय काय असतं। आता व्हिडिओतून तुमका समाचार त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की बघा। चला तर आता बघूया काय। मित्रांनो, आमच्या देवीचे कसे घट स्थापन करतात, पूर्व पारंपरिक कसा काय झाला आता थोडक्यात जाणून घेऊया आम्ही अण्णाकडून। पूर्वंपार आता जवळजवळ 200-250 वर्ष हा पूर्वजांनी इकडे सगळा केलेला असा। तर ह्या आम्ही आपले 4 मानकरी असत ते सगळा देवीची सगळा सांभाळतो। पूर्वंपार म्हटल्या जे पूर्वज होते गिरब वंश होते त्यांच्यानी जी चालू केलं नाही तेव्हापासून नवरात्र आपलं घट बसवणे तो आपल्या ब्राह्मणांच्या पूजेन पहिला दिवस चालू होता। आणि ज्या दिवशी हो जो घट चालू होता त्या दिवशी जो घटात बसताना जो देवीचा जो सगळा करता ते का एक 10 दिवस बाहेर काही पाडक म्हटल्या तो आपल्या बाकीचं जर दैनंदिन कामात तर करू शकतो, पण तो घराकडे जाऊ शकतो ना किंवा इतर खूपच्या कामांना बाहेर जाऊ शकतो ना, तो पूर्ण देवांच्या सामील जातात। त्यांचा सगळा पूर्ण देवांचा म्हणजे तो त्या 9 दिवस 10 दिवस त्या देवांच्यात राहता। त्याका एवढा सोहळा राहायचा लागता की एखाद्या स्त्रीचं सुद्धा हात पटकून लागता कामा नये इथपर्यंत त्याचा चांगला व्यवस्थित सोहळा राहायचा लागता। आणि त्याचो जर व्यवस्थित सोहळा राहला व्यवस्थित सगळं झाल्यानंतर त्याचो जो चांगलो परिणाम आहे जो घट असतो त्या घटात जर धान्य घालतात ना त्याच्यात समजता की किती सोहळा असं मी अनुभव घेतला। कारण मी स्वतः 2 वर्ष अशा म्हणजे जेव्हा गिरपांका जेव्हा अडचण असतात सुयर किंवा सुती तेव्हा मी अशी 2 वर्ष मी स्वतः बसलेलो आहे घटावर, तेव्हा मी पण बघलेलं असा की त्याचं धान्य घालतात त्याच्यात किती काय असतं। अगोदर म्हणजे ह्या अगोदर 3 ते 4 वर्ष अगोदर देवीक मुखवटं नाव होतं, पण त्यावेळी मी जेव्हा आम्ही म्हणजे हे आलो आम्ही समजा की देवीची साडी पहिल्यांदा देवीची साडी एकदम साध्या रूपात म्हणजे साधी अशी हे केलं, आणि आता नंतर जी आपली तुळजाभवानी किंवा महालक्ष्मी कोल्हापूरची असतात तशी आम्ही साडी नेसतो। तेव्हा आमचे गिरप निलेश गिरप त्यांनी स्वतः आयडिया लावून हळूहळू ती साडी शिकलो। नंतर त्यांच्याने आमका शिकली साडी, आणि हळूहळू म्हणजे काहीतरी चांगलं वाटायला लागलं। देवीचा अवतार पण देवीचा रूप पण मस्त दिसायला लागला। आणि गेल्याच वर्षी मी म्हणजे जरा कारण घाटामध्ये आतमध्ये बसता तेव्हा फक्त तो घट आणि देवळी आणि ब्राह्मण हे 3च व्यक्ती फक्त आतमध्ये जाऊ शकतो, त्याच्या व्यतिरिक्त कोण जाऊ शकत ना। आणि ज्या आम्ही दरवर्षी प्रमाणे म्हणजे आम्ही कसे निलेश गिरप मी स्वतः आणि बाकीचे असणार आम्ही असे कसे देवीचा पूर्ण सजावट करणं आम्हीच असतो। आमका त्या पूर्ण माहिती आहे देवीचा सजावट कसा करू काय करू कशी देवी ह्या करू देवीची साडी कशी नेसावी। त्याच्यामुळे ह्या जे 9 ते 10 दिवसात जो कोण नवीन माणूस म्हणजे नवीन बसतात पूजेत त्यांना माहीत नसतं त्यांना पूर्ण सगळं व्यवस्थित सांगूचा सगळं करूचा। ह्या काम मी किंवा निलेश गिरप आम्ही 2 जण करतो। सध्या नामळ घालणं त्याचे डोळे लावणं सगळं ह्या करून खूप उशीर होता किंवा त्यांना समजलं ना तेव्हा मी त्यांना विनंती केली की जर देवीचं होकार असतात तर देवीचा मुखवटा बनया म्हणून। तर गेल्या वर्षी आमचे स्वतः अण्णा गिरप आपले आपले हे बाळू गिरप आणि हे जे श्रीकांत गिरप आणि सगुण गिरप किंवा देवी त्यांची विनंती केली की देवी असा विषय प्रॉब्लेम होता किंवा असं सुद्धा ह्या होता, तर देवी तुझं मुखवट बनवूचो असा चांदीचो, देवी तुझ्या मुखवटा म्हणजे देणगी देणारो किंवा बनवणारो असा, पण तुझी इच्छा असली तरच आम्ही पुढे हात घेतो। तर देवीने एका शब्दात होय म्हणून सांगितलं, आणि आज देवीचं मुखवट बघा देवीचं मुखवटो पूर्ण असं बनलेलो असा। आणि ह्याच्यानंतर ह्याचा आणि प्युअर ह्यो चांदीचो असा। जे कोणी हो मुखवट दिलं म्हणजे गुरुनाथ गिरप यांनी हो मुखवट दिलेला। तर मित्रांनो, गणून आमका थोडक्यात माहिती सांगली या घाटाबद्दल, आणि सगळी थोडक्यात म्हणजे बरीच माहिती सांगलेला ना व्यवस्थित। आता ह्यो घट रुजवानी लो कसो काय तो बघा मित्रांनो, म्हणजे ह्याच्यावर समाजता आमचा कितक्या जागृत देवस्थान असा मित्रांनो। पहिल्यापासूनच असा मित्रांनो असा आमची देवीची कृपादृष्टी आमच्या सगळ्यांच्यावर असा, त्याच्यामुळे अजून तर काय तर आमचा सगळ्यांचा चांगलाच होय दिलेला बरा। आणि मित्रांनो, ह्यो आमचो नामदेव काका असा, त्याचा इल्यानंतर ह्याच का म्हणजे देवीचा खैसर साफसफाई करूचा काय खैसर कोणी काय काय थ्यायला आता काय म्यो करीतच असता।
तर मित्रांनो, आता आमच्या केपादेवीची सजावट करून झालेली असा आणि आजचो असा तो 8वो दिवस आणि आजच्या 8व्या दिवशी आमच्या देवीचा रूप असा था विश्वमाता आणि आजचो साडीचो रंग असा तो मोरपिशी कलर आणि आजची आमची देवी बाग अशी मस्त दिसता उठान. करोणी कुमारी पूजन कुंड संस्कार करावा दान कुंडामध्ये नेत्र काढून अग्निस्थापन विधी युक्त सूर्यकांतापासून जाण अग्नी करावा अग्निहोत्र करावा अग्निदाने
हे कुळदेवी केली ठावी
तर मित्रांनो आजचो असा शेवटचो दिवस तो म्हणजे महानवमीचो आणि त्या निमित्तान सगळ्या लोकांका जेवण असतं आमच्या देवळात. बरोबर करा. बरोबर करा. तर मित्रांनो अशी होती आमची नवरात्र. ही अशी मोठ्या ह्याच्यात साजरी करतो आम्ही. आणि मित्रांनो थोडक्यात माका दाखव गावला तसं मी दाखवलंय. अजून खूप मोठा कार्यक्रम असता तो काय मी सगळं दाखवू शकणार नाही. त्यामुळे थोडा करून मी सगळा दाखवलेला असेल. तुमका काय समजला असताना कसं काय कार्यक्रम इतक्या ह्याच्यात असं म्हणजे कितको चांगलं जायच असतो आमच्याकडे. मित्रांनो ह्यो सुद्धा व्हिडिओ तुमका आवडलो असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, घंटा वाजवू विसरा नका. आता भेटाया असेच पुढल्या व्हिडिओ. तवसर धन्यवाद.